श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमाध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्लोक. ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वैः साक्षिभूतं भावार्तीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम रक्तां च रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहास्यवदनं कथाटोपी च माला दंडकमण्डलूधरं कटायधरं रक्षटं त्रैगुण्यरहित त्रैलोक्यकारक विश्वनायकं भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम. श्री राज जगत रक्षका जय जयाजी भक्तपाला जय जयाजी कलिमला नाशका शेषशयनानंत वेशा अमानातीता अनंता जय जयाजी गरुडवाहना जय जयाजी कमललोचना जय जयाजी पतित पावना रमारक्षणा विश्वेशा मेघवर्णाकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका स्वास्य वदन दंतपक्ती कुंदकळा समान शुभ्रवर्ण विराजिती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष वात्सल्याचे नचे भूषण तोची प्रेमळ भक्तीची खुण उदरी त्रिकाळी शोभ समयान त्रिवेणी संगमा सारकी नाभी कमल सुंदराती जेते विधात्याची उत्पत्ती की चरचरादा जन्मदाते मूळ जननी त्यांची पै जानूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजिती करकमलांची आकृती भक्त रक्त पंजका समान भक्तादावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्मशंख चक्र चार हस्ती आयुधे कासे कासिला पितांबर विद्युल्लते तेजापर कर्दळी स्तंभावरी सुंदर उभय संघा दिसताती ते भक्तजन सुखाविती ज्यांच्या दर्शने पतित तरती त्यांचे अहोरात्र ध्याती नारदादिक ऋषीवर्य ज्यांचे कमलाकर चुरित संध्या समान रक्ते तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेदशीनले 14 विद्या 64 कला जाते वर्णिल्या थकल्या सकळा ऐशा त्या परममंगला अल्पमती वर्णू केवी नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकी दी कवी कुमर क्रम न शकले महांबार तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जाणिता समुद्र कन्या ज्याची कांता तो सर्व करिता करता ग्रंथरचनी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवजन शिवकुमार एकदंत फरशर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे मनोहर वृद्धिसिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगल कार्य करता स्मरता विघ्ने जाती निरसुनी भजका होई दिव्य ज्ञान वेद समांतर कळेपा सकळ कार्यारंभी जाणा करीती त्याच्या नामस्मरणा ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथरचना करती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत निर्विघ्नपणे हो दे जिजावर प्रसाद मिळता मूढ पंडित होता तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुतानी मेली मूढ मती मी अज्ञान काव्यदिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जे अज्ञान तिमी कीर्नाशक अविद्याना कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्या ज्याची आकृपे करून सदिच्छा लाधे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येत असे की निश्चये तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंदा ज्ञान बाळ घेतली असे थोराळ ती पुरवणार दयाळ सद्गुरुराजा आपणाची 9 मास उदरी पाळिले प्रसवेदतेने सोशिले कौतुके करुणी वाढिले रक्षविले आजवरी जननी जनका समांत अन्य दैवत नाही कोण वारंवार साष्टांग नमन करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही अतिकुमार दत्तात्रय नमियेला
तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेच अमित विदुल्लते समान कामधेनु आसुनी जवळी हाती धरली असे झोळी जो पाहता एक स्थळी कोणाचाही दिसेना चार वेद होऊन श्वान आस्ति समीप रात्रंदीन त्यांचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करोण मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पाविनी भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे देव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःख भोगती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने दिवसोंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्माका परवांचा नाही भय उत्तरोत्तर नास्तिका समय भारतखंड जाहले नाना विद्या आणि कला अस्त लागी गेल्या सगला ऐसे ऐहिक भोगेच्छ बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्मसंस्थाने कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगपतीचे कर्तव्य लोक भूभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मवाती मातले अर्धधर्माविरुद्ध मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणताही कळेना तो स्वामी नामे नर महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमा जणी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर मी आत्मसामर्थ करावया साचार मीन तेथे जाहलो किंवा अफाट गंगा सामान अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केली करू पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून घालून काखेसी किंवा खांदेत सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतेचे तैसा असे मी माझी आळ बाळा जाडून लढी बाळ पुरविता तू दयाळा दीनबंधू यतिवर्या करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मीपणाची नसेची ऐसे ऐकोणी या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोणी उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी सर्व आर्यजन समस्त संतोषिले निश्चय ऐसे ऐकून उभयवाणी संतोष झाला माझी आमणी यशस्वी होऊन लेखणी स्वामी ग्रंथ समाप्तीपर्यंत पाहो आता नमू साधू वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंद मय सदोदित राहती मग नमिले मी कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत थोर रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटा वसंत नमिले कवी कालिदास ज्याची नाट्य रचना विशेष प्रिय जागी जाहली श्रीधर आवानी वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुन ज्ञातेही डोलविती मान तयाचे चरण नेमियले ईश्वर चरणी जोडिले चित्त ऐसे तुकाराम दीक भक्त ग्रंथरंबी कया निमित्त वारंवार वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडिता आणि चतुर ऐसा शत्रू समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊक पूर्ण काही असता सद्गुण आदर करती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठी नये शुद्ध नाही पडलो शास्त्रचंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणून आदर धरावाची श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तिकडे न पाहावे न पाहता जे अवगुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा
त्यामधून पाही अमोल मुक्त फळे घेतली काही द्यावया मज सुज्ञान नाही अपमान काही न करावा ही आहे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकोनी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस हा सुगंध नावडे यास तोची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर ते तैजे जैसा सहस्त्र कर दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यतिराजपद कल्हार विष्णू कमी होऊन भ्रमर ज्ञान मधुसस्तव साचार रुंजी तेथे घाली तसे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परसोत प्रथमाध्याय गोड हा श्री शंकरार्पणमस्तु श्री स्वामी श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमाध्याय समाप्त।